यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळतंय। भाऊंचं देखील विमाननगर प्रीमियर लीग 2025 मध्ये आयोजन कमिटीच्या वतीने मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत। दादांची देखील उपस्थिती या फायनलच्या सामन्याला लाभताना पाहायला मिळते। तर आता राष्ट्रगीत सुरू होणार आहे। सर्वांना विनंती आहे आपण आपल्या जागेवर उभं राहायचं आहे। एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। जय हे भारत। पराभूत झाले त्यांना देखील पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा असणार आहेत। एक तासातून 8 ओव्हर। दीपक ते प्लेट्स मागे टाक ना। दोन्ही संघांना शुभेच्छा असतील मान्यवरांकडून। आणि आता लवकरात लवकर या फायनलच्या सामन्याला सुरुवात होणार आहे। अगदी 10:30 वाजलेले आहेत। मान्यवरांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हा। आणि भीमरत्न क्रिकेट क्लब आपणाला विनंती आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि त्वरित सामन्याला सुरुवात करा ही विनंती असेल। सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। फायनलच्या सामन्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते। भीमरत्न क्रिकेट क्लब संघाला विनंती आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या। 10:30 वाजलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला हा सामना पूर्ण करायचा आहे।
नारायण भाऊ गलंडे पाटील यांच्या हस्ते मेगा फायनलचं नाणेफेक होताना पाहायला मिळतंय. तर भीमरत्न क्रिकेट क्लब या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर संघाला विनंती आहे आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मुस्ताक खान अँड टीम विनंती आहे दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लेइंग 11 जमा करा, त्वरित प्लेइंग 11 जमा करा. निलेश लोंढे आणि मुस्ताक खान प्लेइंग 11 जमा करा विनंती आहे. मान्यवरांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. आठ षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मेगा फायनलचा सामना जो आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये देखील भाऊंची उपस्थिती लाभताना पाहायला मिळते. आपण पाहिलं गेल्याच महिन्यामध्ये आरएम चॅम्पियन ट्रॉफी झाली, तिथे देखील भाऊंची उपस्थिती जी लाभताना पाहायला मिळाली. त्यानंतर आपण पाहतोय आता मात्र विमाननगर प्रीमियर लीग मध्ये देखील भाऊंची उपस्थिती लाभताना पाहायला मिळते. आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर उपाध्यक्ष नारायणजी गलांडे पाटील, त्याच पद्धतीने या भागाचे माजी नगरसेवक राजेंद्रनाथ शिरसाट, त्याच पद्धतीने सामाजिक कार्यकर्ते आणि क्रिकेटला प्रत्येक वेळी सहकार्य ज्यांचं असतं असे योगेशजी देवकर पाटील, ही सर्व मान्यवर मंडळी या क्रिकेटच्या स्पर्धेला उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने एपीआय विजयजी चंदन साहेब, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतोय मेगा फायनलला सुरुवात होताना पाहायला मिळते. नितीन भाऊ रोकडे आणि मेगा फायनलला सुरुवात होताना पाहायला मिळते. तर विनंती असेल लवकरात लवकर या मेगा फायनलला सुरुवात करावी. भीमरत्न क्रिकेट क्लब आपल्याला देखील विनंती असेल लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या, ही विनंती असेल आपल्याला. चला पंचांना विनंती असेल सर आपण देखील खेळपट्टीचा ताबा घ्या आणि लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. विमाननगर प्रीमियर लीग 2025 यामध्ये आपण पाहिलं 8 संघ खेळले. देवा 11 देवाभाऊ लोंढे यांच्या मालकीचा संघ, स्वराज्य वॉरियर्स रविराज आप्पा शिंदे यांच्या मालकीचा संघ, प्रिन्स फायटर्स समीरभाई पटेल यांच्या मालकीचा संघ, शिव 11 अजितदादा पवार आणि अमोलभाऊ थोरात यांच्या मालकीचा संघ, अर्श वॉरियर्स अशोकजी पापनोर यांच्या मालकीचा संघ, राहुलदादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब राहुलदादा शिरसाट यांच्या मालकीचा संघ, भीमरत्न 11 परमेश्वर नाना मस्के आणि नरेश भाऊ शिंगाडे यांच्या मालकीचा संघ, तर क्लासिक 11
दीपक भाऊ गावडे यांच्या मालकीचा संघ. हे 8 संघ आपल्याला पाहायला मिळाले आणि या 8ही संघ मालकांचं आयोजन कमिटीच्या वतीने मनापासून मनपूर्वक असे आभार, कारण आपण या स्पर्धेचं संघ मालकत्व स्वीकारलं म्हणून क्रिकेटची स्पर्धा उभी करता आली. त्याबद्दल सर्व संघ मालकांचं आयोजन कमिटीच्या वतीने मनापासून आभार. आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये देखील आता 8 संघ मालक आहेत, येणाऱ्या पुढील काळामध्ये या स्पर्धेसाठी 16 संघ मालक उभे राहावे ही या देखील शुभेच्छा असतील तुम्हाला. आणि आपण पाहतोय आयोजक मंडळी देखील या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ज्यांनी अथक मेहनत परिश्रम केलं आणि त्या अथक मेहनत परिश्रमातून साकारलेला हा क्रिकेटचा थरार जो या मैदानावर पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे सर्व आयोजक मुश्ताकभाई खान, अजितदादा पवार, नवीनजी पाटील, अमोलभाऊ थोरात, अरविंद ठाकूर, नितीनभाऊ शिरसाट, किरणदादा पाटोळे, सुमित अडागळे या संपूर्ण मित्र परिवाराने घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीतून साकारलेला क्रिकेटचा थरार, आजचा या क्रिकेटच्या थराराचा शेवटचा दिवस, या सर्व आयोजकांचं देखील विमाननगर वासियांच्या वतीने मनापासून आभार. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू व्यासपीठावर उपस्थित राहा ही विनंती आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय प्रथम पारितोषिक तब्बल 51,000 रुपयांचं पारितोषिक आहे. माननीय आमदार बापूसाहेबजी तुकाराम पठारे यांचे चिरंजीव युवा नेतृत्व आणि युवा कर्तृत्व सुरेंद्रदादा पठारे यांच्या वतीने तर फायनलच्या सामन्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. 3, 2, 1 लेट्स प्ले. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया विमाननगर प्रीमियर लीग पहिल्या पर्वाची मेगा फायनल. पहिला चेंडू व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहतो या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक तब्बल 51,000 रुपयांचं आहे. ते माननीय सुरेंद्रदादा पठारे यांच्या वतीने ते पारितोषिक आहे. द्वितीय पारितोषिक तब्बल 41,000 रुपयांचं आहे. सामाजिक कार्यकर्ते बिपिन भाऊ घोरपडे यांच्या वतीने ते पारितोषिक आहे. तर हे ड्रेस किट आपण पाहतोय खेळाडूंना, ते ड्रेस किट खेळाडूंना दिले गेलेले आहेत. ते नक्कीच या भागातील सामाजिक कार्यकर्ते अर्जुन भैया जगताप आणि सौ नगरसेविका मुक्ताताई जगताप यांच्या वतीने ते ड्रेस किट उपलब्ध झालेले आहेत. त्याच पद्धतीने विशेष सहकार्य आपल्याला पाहायला मिळतं सुमित भाऊ चौधरी, त्याच पद्धतीने या भागातील माननीय नगरसेवक राजेंद्रनाथ शिरसाट, रेणुकाताई चलवादी, योगेश भाऊ देवकर पाटील, प्रदीप भाऊ म्हस्के, विनोद भाऊ बनसोडे, विशाल भाऊ काळे आणि मारुती भाऊ साठे यांचं विशेष सहकार्य या क्रिकेटच्या स्पर्धेला पाहायला मिळतं. त्यानंतर आपण पाहतो युट्यूब सौजन्य मान्य श्री प्रद्युतजी बेरासर आणि विद्युतजी बेरासर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्याच पद्धतीने आपण पाहतोय बॉल आणि स्टंप सौजन्य आपल्याला ज्यांच्या मार्फत लाभले असे सनियांना निकाळजे यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. त्याच पद्धतीने चषक सौजन्य आपल्याला सूरज भाऊ जाधव यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. यावेळेस पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. अवांतर धाव असणार आहे.
त्याच पद्धतीने आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज अर्थात मालिकावीर खेळाडूसाठी एक LED टीव्ही आहे, तो नक्की शुभम भाऊ पेठारे यांच्या माध्यमातून आपल्याला क्रिकेटच्या स्पर्धेसाठी लाभला आहे. मॅन ऑफ द मॅचचे चषक आपण पाहतोय गौरी शंकर यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेले आहेत. तर बेस्ट बॅटरसाठी एक प्राइज आहे ते आकाश भाऊ गालपाडे यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. त्याच पद्धतीने आपण पाहतोय चंद्रकांत भाऊ जगदणे आणि शैलजित जी बनसोडे यांच्या वतीने देखील पारितोषिक लाभताना पाहायला मिळत आहेत. या सर्वांचं विमाननगर प्रीमियर लीग आयोजन कमिटीच्या वतीने मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक असे आभार. तर धावफलकावर आपण धावा पाहतोय, 4 धावा धावफलकावर आहेत. मुस्ताक खान डावखुऱ्या हाताने गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर बॅटिंग साठी शोएब आणि निलेश लोंढे ही जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. मुस्ताकचा पुढचा चेंडू, यावेळेस देखील चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे. मुस्ताक खान अप्रतिम चेंडू हाताळताना पाहायला मिळत आहेत, चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. मुस्ताक खान यांनी जर लागोपाठ 2 गडी बाद केले तर सँडीभाऊ मस्के यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक आहे. त्याच पद्धतीने शैलजित भाऊ बनसोडे यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी लागोपाठ 3 षटकार आणि 3 चौकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल शैलजित भाऊ बनसोडे यांच्या वतीने. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळालाय, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय, चांगली गोलंदाजी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. पंचांचा रिव्ह्यू पाहायला मिळेल. उसळता बाउन्सर आहे, त्यावर काय निर्णय येईल. आलेल्या तमाम प्रेक्षकांचं विमाननगर प्रीमियर लीग 2025 मध्ये मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. तर तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय, चेंडू नो बॉल आहे. दुसरा बाउन्सर आहे, तर पंच कळवतायत नो बॉल असेल. 5 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे आणि पहा नीट, पुढील चेंडू असेल फ्री हिट. कशा प्रकारे बॅटर कडून खेळला जाईल. चांगला चेंडू पाहायला मिळालाय, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पहा, चुकी होतीये, चुकी होतीये, चुका चुका आणि चुका. गोलंदाजाने जो निर्धाव चेंडू हाताळला त्याला काहीच उपयोग झाला नाही, कारण त्यावर 1 धाव आली. एका एका धावेला फार महत्व आहे. डॉट बॉल आला होता, त्यानंतर 1 धाव येताना पाहायला मिळतीये. एका धावेने धावफलक पुढे जातोय. 6 धावा आहेत धावफलकावर. एका षटकाची होतीये समाप्ती. एका षटकाच्या समाप्ती अखेर धावफलक आपण पाहतोय 6 धावा धावफलकावर आहेत. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येताना पाहायला मिळत आहेत. PSI हर्षल गागरे गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळत आहेत. 6 धावा धावफलकावर आहेत. तर PSI हर्षल गागरे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पहिला चेंडू अगदी अवांतर पाहायला मिळतोय. अवांतर धावेने होईल धावफलकामध्ये वाढ. धावफलक आपण पाहतोय 7 धावा धावफलकावर आहेत. सात धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हर्षल गागरे गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, स्वतः यष्टीरक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. 3 खेळाडू होते, परंतु 3 खेळाडूंमध्ये कोणीही झेल पकडू शकलं नाही आणि अगदी एकही धाव मिळत नाहीये. समोरच्या संघाला डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय.
डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. हर्षल गागरे पुन्हा एकदा कमबॅक करतील का भीमरत्न क्रिकेट क्लब. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब. यावेळेस पुन्हा एकदा आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळणार आहे आणि बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल. व्हाईट बॉल साठी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये एक इनिंग मध्ये एक रिव्ह्यू दिला जातो आणि तो रिव्ह्यू जर आपण गमावला तर पुन्हा एकदा रिव्ह्यूची संधी नसेल आपल्याला. परंतु तो रिव्ह्यू जर सक्सेस झाला तर तो रिव्ह्यू आपला पुढे चालू राहणार आहे. फेअर डिलिव्हरी आहे. चेंडू डॉट बॉल आहे आणि बॅटिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू गमावलेला आहे. तुम्हाला पुन्हा रिव्ह्यूची संधी नसेल. 7 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू यावेळेस देखील डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. हर्षल अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी करतायत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम दर्जाची गोलंदाजी राहिली आहे. हर्षल गागरे PSI आहेत. त्यानंतर आपण पाहिलं याआधी API विजयजी चंदन साहेब यांची देखील गोलंदाजी आपण पाहिली. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी होती दोन्ही साहेबांची. 7 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय. एक डॉट बॉल या फायनलच्या सामन्यामध्ये फार महत्वाचा ठरणार आहे. एक डॉट बॉल फार महत्वाचा ठरणार आहे. 7 धावा धावफलकावर आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा आपण पाहतोय शोएब यांना बॅटिंग साठी पाहायला मिळतात आपल्याला. यावेळेस समोरच्या बाजूला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. तर दोर मात्र 1 धाव येताना पाहायला मिळेल. एका धावेने धावफलकात होईल वाढ. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 8 धावा. 8 धावा धावफलकावर आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अगदी आपण पाहतोय दोन संघ आपल्याला फायनल मध्ये पाहायला मिळत आहेत. राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब तर त्यांच्या विरोधामध्ये भीमरत्न क्रिकेट क्लब हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू यावेळेस मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू होता परंतु पंच आपल्याला कळत आहेत लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव असेल. एका धावेने धावफलक पुढे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावर जे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर संघमालक आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला संघमालक आपल्याला पाहायला मिळतात परमेश्वर नाना मस्के आणि नरेश भाऊ शिंगाडे यांच्या मालकीचा संघ भीमरत्न 11. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राहुल दादा शिरसाट यांच्या मालकीचा संघ राहुल दादा शिरसाट स्पोर्ट फाउंडेशन. हे दोन संघ फायनलला येऊन पोहोचलेले आहेत. आणि कोण होणार विमाननगर प्रीमियर लीग पहिल्या पर्वाचा विजेता हे काही क्षणातच आपल्याला समजणार आहे. येणाऱ्या उर्वरित 14 षटकानंतर आपल्याला त्याचा निर्णय कळणार आहे. कोण असतील या स्पर्धेचे विजेता. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावर आहेत. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तहा सय्यद गोलंदाजी मार्क साठी आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मात्र आपण पाहतोय समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव मिळणार आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. दुहेरी अंकामध्ये धावफलक प्रवेश करताना पाहायला मिळेल. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू आणि चेंडूने घेतला यश त्यांचा वेध
आणि बॅटर शोएब मात्र बाद होताना पाहायला मिळेल. 10 धावा धावफलकावर. नवीन बॅटर अरविंद ठाकूर बॅटिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू यावेळेस देखील आपण पाहतोय वेगवान चेंडू पाहायला मिळाला. हा सय्यद यांचा एक स्पिनर गोलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हा सय्यद यांच्या रूपामध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय भीमरत्न क्रिकेट क्लब या संघाकडून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतील अरविंद. 10 धावा आहेत धावफलकावर. यावेळेस मात्र फसवलाय फटका आणि आपण पाहतोय पहा जीवांची बाजी लावलीये. झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. सोहेल मोमीन चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही परंतु प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. 11 धावा आहेत धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पुढचा चेंडू सामना करतील निलेश. यावेळेस मात्र फटका खेळलाय. कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू उचलतायत चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. त्यावर आपण पाहतोय एक धाव तर आली आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावफलक जाऊन पोहोचलाय. 12 धावा आहेत धावफलकावर. 12 धावा धावफलकावर आहेत. त्याच पद्धतीने आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचच्या कॅप प्रसादांना आल्लाट यांच्या वतीने आपल्याला त्या मिळालेल्या आहेत. दादांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक असे आभार. तीन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावर आपण पाहतोय 13 धावा आहेत धावफलकावर. ICICI ला स्कॅनर पण पाठवतो ना. वहिनींचं स्कॅन कोणाचं तुझं कोणाचं पाठवायचं ते स्कॅनर पाठवायला लागेल. हा ते स्कॅनर वरच मला करता येतात कारण माझं अकाउंट ऍड नाही ती कशाला गुगल पे ला. हा ऍप पण स्कॅन करून पाठवायला लागतं मला. ठीक आहे वेळ लागे ना पण मला तू अजून कारण मी कॉमेंट्री करते तू मला फोन करत राहशील मध्ये मध्ये. बरं ठीक आहे. हा काय उडाले. हा अरे यार मी कॉमेंट्री करते मी फायनल मध्ये मी थांबलोय तू बोलतोय म्हणून. 14 धावा धावफलकावर आहेत. PSI हर्षल गागरे गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र डॉट बॉल आहे. डॉट बॉल आहे. डॉट बॉलने चेंडूची होईल समाप्ती. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. अप्रतिम चेंडू जो आपल्याला पाहायला मिळतोय. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 14 धावा धावफलकावर आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जो धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. बघू शकतो ना TLC लाईव्ह ओपन कर बघ दिसन.
अप्रतिम अप्रतिम चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने समाप्ती होतीये चेंडूची. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. हर्षल गागरे PSI साहेबांची अप्रतिम दर्जाची गोलंदाजी जी मैदानामध्ये पाहायला मिळतीये. 14 धावा आहेत धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना पंधरा धावा धावफलकावर आहेत ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथं षटक प्रगतीपथावर असताना जो धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू. यावेळेस देखील चांगला चेंडू. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी जी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आपण पाहणार आहोत. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 15 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्षल गागरे गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय. बॅटिंग साठी निलेश लोंढे. यावेळेस मात्र भन्नाट यॉर्कर होता समोरच्या बाजूला खेळलाय त्यावर आपण पाहतोय एक धाव येताना पाहायला मिळेल आणि एका धावेनंतर 4 षटकांची होतीये समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावर आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तो धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. चला विनंती असेल थोडस स्पीडअप करायचं आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे आणि बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय गोलंदाज मुस्ताक खान गोलंदाजी मार्कवर. मुस्ताक खान यांनी जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर महेश भाऊ लोखंडे यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. त्याच पद्धतीने विकेट हॅट्रिक षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी शैलजित भाऊ बनसोडे यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. तर लागोपाठ 2 गडी बाद केले मुस्ताक खान यांनी. तर 2000 रुपयांचं पारितोषिक असेल मुस्ताक खान यांना. आणि यावेळेस मात्र अरविंदच्या बॅट मधून येतोय एक बहरदार चौकार. 4 धावा. अरविंद यांनी लागोपाठ 3 षटकार खेळले तर महेश भाऊ लोखंडे यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. 22 धावा धावफलकावर आहेत. 5वं षटक प्रगतीपथावर असताना आणि मुस्ताक खान यांनी हॅट्रिक घेतली तर हैदरभाई यांच्याकडून 5000 रुपयांचं पारितोषिक. यावेळेस आपण पाहतोय चेंडू व्हाईट बॉल आहे. एका धावेने होईल धावफलकात वाढ. 23 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मुस्ताक खान यांचा. सामना करतील अरविंद. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक नाहीयेत. चेंडू अगदी सीमारेषेच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय आणि पंचांचा निर्णय येईल आपल्यापर्यंत. 3ऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे.
या दरम्यान अशोकांना पापनूर यांचं देखील आगमन होते. हर्ष वॉरियर संघाचे संघमालक आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तेवीस धावा आहेत धावफलकावर. आताच्या चेंडूवरच्या धावा अजून धावफलकावर लगावल्या जाणार आहेत. त्या किती धावा असतील हे आपल्यापर्यंत तिसरे पंच पोहोचवणार आहेत तो निर्णय. पाचवं षटक प्रगतीपथावर आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे जे मैदानामध्ये मुश्ताक खान हाताळत आहेत. तेवीस धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय पाचवं षटक प्रगतीपथावर असताना 23 धावा धावफलकावर आहेत. तर चौकार नाहीये. धावून घेतलेल्या धावाच धावफलकावर लगावल्या जातील. 2 धावा, 2 धावेने धावफलक पुढे. 25 धावा आहेत धावफलकावर. आपण पाहतोय भीमरत्न क्रिकेट क्लब प्रथमतः क्षेत्ररक्षण करत असताना. तर बॅटिंग साठी आपण पाहतोय राहुल दादा स्पोर्ट फाउंडेशनचे खेळाडू अरविंद ठाकूर आणि त्यांच्या साथीला निलेश लोंढे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. अरविंदच्या 3 षटकारासाठी गणिभाऊ माने यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. अश्विन भाऊ देसाई यांच्या वतीने 2 षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. लगातार 2 विकेट घेतले तर सँडीभाऊ मस्के यांच्याकडून 1001 रुपये. यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय आपल्याला. 25 धावा धावफलकावर आहेत. 5वं षटक प्रगतीपथावर असताना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जो धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 25 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मुश्ताक खान यांचा सामना करतील अरविंद. यावेळेस मात्र फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत चेंडू पर्यंत पोहोचतायत. झेल टिपतायत. अरविंद ठाकूर मात्र बाद होताना पाहायला मिळतील मैदानामध्ये आपल्याला. लागोपाठचे 3 गडी बाद केले तर शैलजित भाऊ बनसोडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर आता अजून एक गडी बाद केला तर सँडीभाऊ मस्के यांच्याकडून 1000 रुपये आहेत. यावेळेस मात्र मोठा फटका खेळलाय संभाजीच्या बॅट मधून मिड विकेटच्या दिशेला. चेंडू मात्र अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. त्यावर मात्र 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. या 2 धावेने धावफलक पुढे जातोय. 27 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय.
2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब संघ बनवतोय 27 धावा. पाच षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावर आहेत. पुढचा नवीन गोलंदाजी मार्कवर तहा सय्यद, सामना करतील निलेश लोंढे. यावेळेस मात्र फटका तर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, चुकी करतायत आणि चेंडू सरळ जाईल. 1 बाउन्स ओव्हर दी रोप, चौकार. राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब हा संघ जर विजयी झाला एकतीस धावा धावफलकावर आहेत. 6वे षटक प्रगतीपथावर असताना तहा सय्यद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस बॅटची कडा आणि यष्टीरक्षकाने टिपलाय झेल. खेळाडू कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपामध्ये झेल बाद होताना पाहायला मिळेल. एकतीस धावा धावफलकावर बालाजी पवार नवीन बॅटर बॅटिंग साठी येत आहेत. खराडी विभागाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. झेल मात्र उडालाय, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूपर्यंत पोहोचतायत. एकच धाव येताना पाहायला मिळते. ओमकार खोमणे चांगले क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. त्यावर एक धाव येताना पाहायला मिळते. एका धावेने धावफलकामध्ये होतीये वाढ. धावफलक 32 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 6वे षटक प्रगतीपथावर असताना तहा सय्यद गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता, अगदी उतरता यॉर्कर होता, लोअर फुलटॉस उतरता चेंडू होता. स्पिनर गोलंदाज अशा प्रकारचे चेंडू ज्यावेळेस हाताळतात त्यावेळेस ते नजरेत कैद करणं फार अवघड असतं. दिसायला फार हळू असतात परंतु बॅटमध्ये घेणं फार अवघड असतं अशा प्रकारचे चेंडू. चांगली गोलंदाजी तहा सय्यद यांची आपल्याला पाहायला मिळते. 6व्या षटकामध्ये आपण पाहतोय 32 धावा धावफलकावर आहे. 6वे षटक प्रगतीपथावर असताना संभाजी आणि बालाजी ही जोडी मैदानामध्ये आहे. पुढचा चेंडू जो पाहायला मिळेल तहा सय्यद यांचा. सामना करतील संभाजी. यावेळेस मात्र आपण पाहतोय फटका तर खेळलाय, त्यावर एक धाव येताना पाहायला मिळतीये. एका धावेने धावफलक जातोय पुढे. 33 धावा धावफलकावर आहेत. 6 षटकांचा खेळ संपलाय. 33 धावा धावफलकावर आहेत.
विमाननगर प्रीमियर लीग 2025 हा थरार आपण पाहतोय. एक दैदिप्यमान आणि नेत्रदीपक आयोजन आपल्याला पाहायला मिळते पहिल्या पर्वातलं. तेहतीस धावा 3 गाड्यांच्या बदल्यामध्ये. 7वं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत ओमकार खोमणे, खराडी विभागातील खेळाडू. पहिला चेंडू स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू थांबवू शकणार नाहीये, सरळ पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. पुढचा चेंडू ओमकार खोमणे यांचा. यावेळेस मात्र चांगला चेंडू, वेगवान मारा पाहायला मिळालाय ओमकार खोमणे. सदोतीस धावा धावफलकावर. यावेळेस मात्र मोठा फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक धावताय, चेंडू पर्यंत पोहोचले, झेल पकडलाय आणि विकेट येते. संभाजी मात्र झेलबाद. राहुल दादा शिरसाट स्पोर्ट फाउंडेशन संघ जर विजयी झाला तर स्ट्रायकर्स ग्रुप यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. 39 धावा धावफलकावर आहेत 7व्या षटकामध्ये. थोड्याच वेळामध्ये आपण पाहतोय या स्पर्धेला ज्यांनी विजेता आणि उपविजेत्यासाठी पारितोषिक दिलेली आहेत असे युवा नेते आणि युवा कर्तृत्व या वडगाव शहरी मतदारसंघाचं सुरेंद्रदादा पठारे, त्याच पद्धतीने सामाजिक कार्यकर्ते बिपिन भाऊ घोरपडे यांचं देखील आगमन या मैदानावर थोड्याच वेळात होणार आहे. 7वं षटक आपल्याला पाहायला मिळतं. 39 धावा धावफलकावर आहेत 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. बाउन्सर चेंडू आहे आत्ताचा. सर निर्णय काय आहे आत्ताचा? 1 बाउन्स आहे. ओके. चाळीस धावा धावफलकावर आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
तर या दरम्यान आपण पाहतोय सुरेंद्रदादा पठारे, त्याच पद्धतीने सामाजिक कार्यकर्ते बिपिनभाऊ घोरपडे यांचं देखील आगमन या क्रिकेटच्या दुनियेमध्ये होताना पाहायला मिळतंय. विमाननगर प्रीमियर लीग मध्ये होताना पाहायला मिळतंय. दादांचं देखील विमाननगर प्रीमियर लीग 2025 या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. या भागातील युवा नेतृत्व आणि कर्तृत्व, वडगाव शहरी मतदारसंघाचा अभिमान आणि स्वाभिमान, माननीय कार्यसम्राट दमदार आमदार बापूसाहेबजी पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्रदादा पठारे, युवा नेतृत्व आणि कर्तृत्व यांचं देखील आगमन या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी होताना पाहायला मिळते. दादांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्याच पद्धतीने बिपिनभाऊ घोरपडे यांचं देखील आगमन होत आहे. आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तर पुन्हा एकदा आपण सुरुवात करूया या फायनलच्या सामन्याला. दादांचं देखील आगमन होतं आणि दादांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतोय या विमाननगर प्रीमियर लीग पहिल्या 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला आहे भीमरत्न क्लब अर्थात परमेश्वर नाना मस्के आणि नरेश भाऊ शिंगाडे यांच्या मालकीचा संघ. तर बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब अर्थात राहुल दादा यांच्या मालकीचा संघ जो आपल्याला पाहायला मिळतोय. हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. तर पुन्हा एकदा आपण पाहतोय डावाला होती सुरुवात. यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळालाय. अगदी वळण घेणारा चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. अगदी धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 40 धावा धावफलकावर आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. यावेळेस जातोय चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 धाव घोषित आहे. एका धावेने धावफलकामध्ये होती वाढ. धावफलक आपण पाहतोय 41 धावा धावफलकावर आहेत. आणि या वडगाव शहरी मतदारसंघामध्ये आपण पाहतो प्रत्येक विभागामध्ये प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येक विभागामध्ये प्रीमियर लीग असताना दादांचं सहकार्य देखील लाभतं आणि खेळाडूंना देखील प्रोत्साहन लाभत असतं. आणि यावेळेस आपण पाहतोय 2 धावा धावून पूर्ण होताना पाहायला मिळतात. या 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 43 धावा ज्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अगदी पहिल्या डावामधलं शेवटचं स्लॉग ओव्हर आणि डेथ ओव्हर षटक आपल्याला पाहायला मिळते. 43 धावा आहेत धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. विनंती आहे आपल्या संघांना देखील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पहा काय वळण आहे. पहा काय वळण आहे. चेंडू हळू आहे परंतु मातीची खेळपट्टी आहे. चेंडू अगदी गर 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 वळण घेणारे चेंडू जे मैदानामध्ये पाहायला मिळत असतात. अप्रतिम दर्जाचा चेंडू जो मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी शेवटचं स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर षटक आपल्याला पाहायला मिळतंय. 43 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस देखील आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळालाय. त्यावर PSI साहेबांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. हर्षल गागरे क्षेत्ररक्षणासाठी अगदी आपल्याला पाहायला मिळाले. चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेने होती धावफलकात वाढ. 44 धावा ज्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जो धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतील बालाजी पवार. यावेळेस मात्र फटका खेळलाय कव्हरच्या दिशेला. त्यावर आपण पाहतो 1 धाव येताना पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये खेळाडू धावबाद होताना पाहायला मिळतील गौरीशंकर.
तर आपण पाहतोय पहिला डाव पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतीये आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब 8 षटकांमध्ये बनवतोय त्या 44 धावा 45 धावा बनवताना पाहायला मिळतोय. तर जिंकण्यासाठी भीमरत्न क्रिकेट क्लब संघाला बनवायच्या त्या 48 चेंडू आणि 46 धावा. तर पहिला डाव जो मैदानामध्ये पूर्ण होतोय. आपण पाहतोय या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक तब्बल 51,000 रुपयांचं पारितोषिक आहे विजेत्या संघाला आणि उपविजेत्या संघाला तब्बल 41,000 रुपयांचं पारितोषिक आहे. नक्कीच प्रथम पारितोषिक आपल्याला सुरेंद्रदादा पठारे यांच्या माध्यमातून ते लाभलेलं आहे. त्याच पद्धतीने द्वितीय पारितोषिक अर्थात उपविजेत्या संघाला 41,000 रुपयांचं पारितोषिक बिपिन भाऊ घोरपडे यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. त्याच पद्धतीने आपण पाहतोय सूरज भाऊ जाधव यांच्या वतीने आपल्याला हे चषक जे लाभलेले आहेत. या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक असे आभार. आणि भाऊंनी देखील या क्रिकेटच्या स्पर्धेला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल विमाननगर प्रीमियर लीग संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने नारायण भाऊ गलंडे पाटील यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक असे आभार. अगदी आलेल्या प्रत्येक मान्यवरांची उपस्थिती प्रार्थनीय आहे आणि आपण देखील उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक असे आभार. पहिला डाव एक इनिंग एक डाव पूर्ण होतोय आणि एका डावानंतर धावफलक आपण पाहतोय 45 धावा धावफलकावर आहेत. तर जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत 48 चेंडू आणि 46 धावा हा धावफलक आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण पाहतोय सुरेंद्रदादांची देखील उपस्थिती या फायनलच्या सामन्याला होताना पाहायला मिळते. Ganesh. यश आपण को लढने की हिम्मत ना कुणाची फुकट नादी लागू नका आपण से भिडने की जुर्रत ना कुणाची आमच्या वाटे जाऊ नका सांगण्याचे गीत झाले नभ सारे संकारे वाऱ्यावरी सूर आले घेरुडिया संगीत है हम आए हैं हम आए हैं हम आए हैं हम आए हैं. चला बॅटर्सला विनंती आहे आपली सलामीचे बॅटर्स पाठवून द्या. भीमरत्न क्रिकेट क्लब आपले सलामीचे बॅटर्स पाठवून द्या. चला भीमरत्न क्रिकेट क्लब आपले सलामीचे बॅटर्स पाठवा. मुस्ताक खान विनंती आहे आपल्याला सामना लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे.
48 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या 46 धावा. तर विनंती आहे लवकरात लवकर डावाला सुरुवात करा. मॅन ऑफ द सिरीज अर्थात मालिकावीर खेळाडूसाठी LED टीव्ही आहे, तो नक्कीच शुभमभाऊ पेठारे यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आहे. निलेश लोंढे यांनी जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर गणिभाऊ माने यांच्याकडून 5000 रुपयांचं पारितोषिक आहे. शैलजित भाऊ बनसोडे यांच्याकडून विकेट हॅट्रिक, षटकार चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपये. पहिला चेंडू व्हाईट बॉल घोषित करण्यात आलेला आहे पंचांकडून. अवांतर धाव आहे, अवांतर धावेने खातं उघडलं गेलंय. एक धाव धावफलकावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढचा चेंडू निलेश, फुलटॉस चेंडू होता, त्याला मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि त्यावर आपण पाहतोय एक धाव येताना पाहायला मिळेल. अगदी वेगवान फेकी होती.
यावेळेस पुन्हा एकदा फटका खेळलाय, चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये, एक धाव घोषित आहे. तीन षटकार खेळले लागोपाठ, तर साहिल यांच्यासाठी सँडीभाऊ मस्के यांच्याकडून 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये, एक धाव घोषित आहे. 17 चेंडू आणि 24 धावा हे समीकरण आपण पाहणार आहोत. 17 चेंडू आणि 24 धावा. मान्यवर मंडळी देखील या 17 चेंडू आणि 24 धाव्यांची आवश्यकता आहे. अगदी आपण पाहतोय मान्यवर मंडळी देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. युवा नेतृत्व आणि युवा कर्तृत्व या वडगाव शहरी मतदारसंघाचा अभिमान आणि स्वाभिमान, कार्यसम्राट दमदार आमदार बापूसाहेबजी पठारे साहेब यांचे चिरंजीव सुरेंद्रदादा पठारे हे देखील या सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. त्याच पद्धतीने या भागातील माजी नगरसेवक राजेंद्र नाना शिरसाट, त्याच पद्धतीने सामाजिक कार्यकर्ते बिपिनभाऊ घोरपडे, त्याच पद्धतीने आपण पाहतोय क्रिकेटच्या स्पर्धेला वेळोवेळी सहकार्य असे योगेश भाऊ देवकर पाटील, ही सर्व मान्यवर मंडळी या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. अगदी शेवटचा क्षण आहे आणि शेवटच्या क्षणामध्ये क्रिकेटची स्पर्धा येताना पाहायला मिळतीये. पंच वन बाउन्स आहे आत्ताचा. विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर 5000 रुपये गणी माने यांच्याकडून असतील. यावेळेस मात्र फटका फसलाय. अरविंद स्वतः चेंडू खाली येत आहेत. खौफ तो आवारा कुत्ते मचाते हैं, पर दहशत तो हमेशा शेरों की होती है. शेरों की होती है. डीजे आताची फेअर डिलिव्हरी आहे. चला बॅटर बाद आहेत. हा बॅटरचा रिव्ह्यू होता, त्यामुळे आता भीमरत्न क्रिकेट क्लबचा देखील रिव्ह्यू लॉस झालेला आहे. तुम्हाला पुन्हा रिव्ह्यू नाही आता. चला बॅटर पुढचे, नेक्स्ट बॅटर. 16 चेंडू आणि 24 धाव्यांची आवश्यकता आहे. 16 चेंडू आणि 24 धावा.
16 चेंडू आणि 24 धावा. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळालाय. अरविंद ठाकूर यांचा अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब ज्या ज्या वेळेला अडचणीत आहे ना, त्या वेळेला अरविंद ठाकूर मदतीला धावून आलेला आहे. बॅटिंग असू द्या, बॉलिंग असू द्या, क्षेत्ररक्षण असू द्या, प्रत्येक वेळी अरविंद ठाकूर हा समोरच्या संघावर हवी होताना पाहायला मिळतो. यावेळेस बॅटची कडा आणि आपण पाहतोय बॅटर बाद होताना पाहायला मिळेल पुन्हा एकदा. शेर खुद अपनी ताकत से राजा कहलाता है. जंगल में कभी चुनाव नहीं होते. खौफ तो आवारा कुत्ते मचाते हैं, पर दहशत तो हमेशा शेरों की होती है. शेरों की होती है. शेरों की होती है. 14 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे संघाला जिंकण्यासाठी. 14 बॉल्स 24 रन्स टू विन. भीमरत्न क्रिकेट क्लब, परमेश्वर नाना मस्के आणि नरेश भाऊ शिंगाडे यांच्या मालकीचा संघ. तर समोर आपण पाहतोय राहुल दादा शिरसाट स्पोर्ट फाउंडेशन, राहुल दादा शिरसाट यांच्या मालकीचा संघ. यावेळेस मात्र आडव्या बॅटने फटका खेळलाय. आपण पाहतोय चेंडू स्क्वेअर लेगला जाताना पाहायला मिळतोय. त्यावर एक धाव येते. दुसरीचा प्रयत्न मैदानामध्ये होतोय आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर धाव बाद होताना पाहायला मिळेल. DJ Stop. तेरा चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा आपण पाहतोय अरविंद ठाकूर गोलंदाजी मार्कवर. 13 बॉल्स 23 रन्स टू विन. पुढचा चेंडू अरविंद यांचा. सामना करतील अरबाज. यावेळेस मात्र फटका खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न मैदानामध्ये होताना पाहायला मिळतोय आणि 2 धावा धावून पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. या 2 धावेने आपण पाहतोय धावफलक पुढे जाईल. धावफलकावर धावा होत आहेत त्या 25 धावा. 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. चला नवीन गोलंदाज. 12 चेंडू आणि 21 धावा. बारा चेंडू आणि 21 धावा. 12 बॉल 21 रन्स टू विन. यार पहिल्या बॉलला सिंगल. पहिल्या बॉलला सिंगल आहे. सिंगल का सिंगल. डिक्लेअर मध्ये आलता. डिक्लेअर झोन मध्ये आलता बॉल. वन बाउंडला डिक्लेअर झोन मध्ये आलता बॉल. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल. खेळाडूंना विनंती आहे, यासाठी सांगितलं होतं 12वा खेळाडू इथे बसवून ठेवा. आहे का 12वा खेळाडू दोन्ही संघांचा? मग जो आता स्कोअरबोर्ड सांगेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. बारा चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. गौरी शंकर पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रात एक धाव. 11 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 20 धावा. अकरा चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. चला अगदी 12 वाजून गेलेले आहेत बरोबर.
यावेळेस समोरच्या बाजूला फटका फसलाय, झेल मात्र होऊ शकत नाहीये. एक धाव आलीये, दुसरीचा प्रयत्न आपण पाहतोय आणि दुसरीच्या प्रयत्नात बॅटर धावबाद असेल. बजरंगच्या लागोपाठच्या 3 षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल संघ मालकांकडून. नरेश भाऊ शिंगाडे यांच्या वतीने ते पारितोषिक असेल. दहा चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 19 धावा. विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपये असतील गणीभाऊ माने यांच्या वतीने. यावेळेस बजरंगच्या बॅट मधून आलेला फटका आपण पाहतोय, झेल मात्र निसटलाय. झेल मात्र निसटलाय. ओके 29 धावा धाव फलकावर. पुढचा चेंडू गौरी शंकर. यावेळेस पहा, झेल सुटल्यानंतर काय होतं ना, हिम्मत न कुणाची. ते षटकाराने धावफलक पुढे जातोय. 35 धावा. झेल सुटल्यानंतर काय होतं ना, हे तुम्हाला आता मैदानामध्ये पाहायला मिळेल. कॅचेस विन द मॅचेस. बजरंगच्या बॅट मधून आलेला खणखणीत षटकार आपण पाहिलाय झेल निसटल्यानंतर. आता समीकरण 8 चेंडू आणि 11 धावा. 8 चेंडू आणि 11 धावा हे समीकरण आलंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा झेल निसटलाय. पुन्हा एकदा झेल निसटलाय. आत्ताचा झेल का निसटला, तर अगदी पंचांकडे दाद मागण्याच्या प्रयत्नामध्ये झेल घेतलाच नाही, तो हाताला लागला खाली पडला डायरेक्ट. 7 चेंडू आणि 11 धावा. समीकरण पहा काय आलंय. 7 चेंडू आणि 11 धावा. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय, एक धाव येतीये. एका धावेने धावफलक पुढे जातोय. धावफलकावर धावा होत आहेत त्या 36 धावा. आता 6 चेंडू. 6 चेंडू आणि 10 धाव्यांची आवश्यकता आहे. बॅटरला पाणी द्या. 6 चेंडू आणि 10 धाव्यांची आवश्यकता आहे. चला 6 चेंडू 10 धावा आहेत. बॅटर थोडस घाई करा आपण देखील. 6 चेंडू आणि 10 धावा हे समीकरण आहे. गोलंदाज संभाजी गोलंदाजी मार्कवर, तर बॅटिंग साठी बजरंगला आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 10 धावा. बजरंग यांना 2 जीवनदान मिळालेले आहेत. यावेळेस मात्र बॅटर सुरक्षित आहे का चेक करा एकदा. पाच चेंडू आणि 10 धाव्यांची आवश्यकता आहे. प्रेक्षकांना तुम्हाला सामना आवडला असेल तर एकदा दोन्ही संघांसाठी टाळ्या वाजवा. 5 चेंडू आणि 10 धावा. चांगला खेळ झालाय.
यावेळेस पुन्हा एकदा चेंडू जातोय डिक्लरेशन झोन मध्ये. 1 धाव आहे घोषित. एका धावेने धावफलक पुढे. 4 चेंडू आणि 9 धावा. चार चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. संभाजी कोण असणार हिरो? संभाजी असणार की बजरंग असणार? 4 चेंडू आणि 9 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. संभाजी काय जबरदस्त गोलंदाजी करतायत राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब संघाकडून. अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सामन्याचं समीकरण बदललंय. 3 चेंडू आणि 9 धावा. तीन चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू संभाजी यांचा. सामना करेल बजरंग. यावेळेस चांगला चेंडू आहे. अप्रतिम चेंडू. 2 चेंडू आणि 9 धावा. आणि संघांना विनंती आहे सामना पूर्ण झाल्याशिवाय मैदानात कुणीही जायचं नाही. आणि याचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर संघर्ष क्रिकेट क्लबला भेटा. आणि बजरंग यांनी सामना जिंकवला तर गणीभाऊ माने यांच्याकडून 5,000 रुपयांचं बक्षीस आहे. 2 चेंडू 9 धावा. यावेळेस फटका आलाय. बजरंगचा फटका आणि 440चा झटका. काय जबरदस्त तडाखा आहे. आता 1 चेंडू आणि 3 धावा. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर असणार आहे. आता भीमरत्न क्रिकेट क्लबला वाटत असेल आम्ही जिंकू द्या, राहुल दादा शिरसाटला वाटत असेल आम्ही जिंकू द्या, परंतु ही क्रिकेट वेडी गर्दी आहे ना, यांना वाटत असेल की सुपर ओव्हर होऊन जाऊ द्या अजून एकदा. 1 चेंडू आणि 3 धावा. एक चेंडू आणि 3 धावा. बजरंगचा सुटलेला झेल घेऊन जाईल का भीमरत्न क्रिकेट क्लब संघाला विजेतेपदाकडे, की संभाजी त्यांना रोखणार? जोरदार टाळ्या उद्या एकदा आयोजकांसाठी, जोरदार टाळ्या. आणि अवघ्या एका धावेने राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब संघ फायनलचा विजेता संघ ठरलेला आहे. राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब, हार्दिक हार्दिक अभिनंदन. रंगतदार सामना झाला आणि क्रिकेटचा विजय झालाय. तर लवकरात लवकर आपण लगेच बक्षीस वितरण समारंभाकडे वळणार आहोत, कारण खूप उशीर झालेला आहे. प्रेक्षक देखील लेट झालेला आहे खूप, आणि दादा देखील आहेत, दादांना देखील जायचं आहे. त्यामुळे विनंती आहे आयोजक कमिटी लवकर या.